दत्तगुरु मित्रांनो, करुणा त्रिपदीची जन्मकथा. श्री क्षेत्र नरसोबाची वाडी ही श्री दत्तप्रभूंची राजधानी मानली जाते. या स्थानावर भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे 12 वर्ष वास्तव्य झालेले आहे. त्यांच्या मनोहर पादुका कृष्णा काठावरील औदुंबर वृक्षाखाली स्थापित असून सर्व दत्तभक्तांचे हे अतीव प्रेमादराचे स्थान आहे. या वाडीच्या नित्यपूजेची व उत्सवांची सर्व पद्धत आणि आचारसंहिता, नियमावली स्वतः परमपूज्य श्री टेंबे स्वामींनीच घालून दिलेली आहे. तेथील परिपाठानुसार चतुर्मासातील आषाढ पौर्णिमा ते दसरा हा 2.5 महिन्याचा काळ सोडता उर्वरित वर्षभर दररोज संध्याकाळी वाडीला श्रींची पालखी प्रदक्षिणा असते. इसवी सन 1905 मध्ये एके दिवशी वाडीला पालखी प्रदक्षिणा सुरू असताना पुजारी गुंडोपंत खोंबारे यांच्या हातून श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून खाली आली. हा भलताच अपशकुन पाहून सगळे घाबरले. नक्कीच भविष्यात काहीतरी संकट येणार असून त्याचीच ही पूर्वसूचना आहे असे जाणून ते सगळे पुजारी हवालदिल झाले. त्यावेळी श्री टेंबे स्वामी हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथे चतुर्मास्यानिमित्त वास्तव्याला होते. तेथे पुजारी मंडळी त्यांना भेटायला गेली. पुजारी मंडळींच्या तोंडून सर्व हकीकत ऐकल्यावर टेंबे स्वामी ध्यानाला बसले. ध्यानात त्यांनी श्री दत्तप्रभूंना कारण विचारले. त्यावर देव क्रोधाविष्ट होऊन म्हणाले, तू घालून दिलेल्या नियमानुसार हे लोक वागत नाहीत. पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालतात, तुझी निंदा करतात. आम्हालाच तेथे राहायचा कंटाळा आलाय. पंच नेमून परभारे व्यवस्था करावी. ध्यानातून उठल्यावर टेंबे स्वामींनी पुजाऱ्यांना रोषाने सांगितले की जर दुर्वर्तन सुधारून श्रींची योग्य प्रकारे सेवा करणार नसाल तर काय भयंकर परिणाम होतील ते आम्ही सांगू शकत नाही. तुम्ही आपले वर्तन सुधाराल तर ठीक, नाहीतर तुम्ही जाणे आणि तुमचे देव जाणे. पुजाऱ्यांनी हात जोडून पुन्हा क्षमा मागितल्यावर व नीट वागण्याची जशी घालून दिली आहे त्यावर बरहुकूम सेवा करण्याची हमी दिल्यावर टेंबे स्वामींनी कळवळा येऊन भगवान श्री दत्तप्रभूंची प्रार्थना केली. त्याचवेळी त्यांनी ही 3 पदांची करुणा त्रिपदी रचून ती दररोज प्रार्थनापूर्वक म्हणण्याची पद्धत घालून दिली. आजही दररोज पालखीच्या 3ऱ्या प्रदक्षिणेला 3 थांब्यावर करुणा त्रिपदी म्हटली जाते. आजच्या घडीला श्री दत्तप्रभूंच्या सर्वच क्षेत्रांमध्ये दत्त संप्रदायातील संतांच्या स्थानावर ही करुणा त्रिपदी दररोज आरतीनंतर विनवणी म्हणून म्हणायची पद्धतच पडलेली आहे. साक्षात दत्तावतार टेंबे स्वामींचेच हे प्रासादिक मंत्रमय शब्द असल्याने आजवर अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की करुणा त्रिपदीच्या भावपूर्ण गायनाने श्री दत्तप्रभूंची कृपा नक्कीच होते. दत्तगुरु मित्रांनो,